आता तुम्ही बोललात की अनेक वेळा तुम्ही दिल्लीला गेलात, तिकडनं पानिपतावर गेलात, यमुनेच्या काठी फिरलात. एखादा प्रसंग सांगा ना, एखादा किस्सा सांगा की त्या पानिपतावरती तो किस्सा घडलेला, म्हणजे आम्हाला पण कळेल की किती यातना तुम्ही सहन केल्यात त्याच्यात. आता तुम्हाला सांगायचं ना तर त्या वर्षी 1986 वर्ष होतं आणि त्यावेळेला आता हरियाणातला पानिपत हा जिल्हा आहे. हो. त्यावेळेला तो तालुक्याचं गाव होतं, छोटं होतं, एवढा मोठा नव्हतं पानिपत शहर. छोटं गाव म्हणजे तालुक्याचं गाव होतं. आणि मी इकडे उपजिल्हाधिकारी असल्यामुळे तिथल्या प्रांताला जाऊन भेटलो. तर काही वेळेला ते आपली स्वतःची गाडी फिरायला द्यायची, म्हणजे जीप त्या काळात असायची, साधारणतः SDM ज्याला आपण प्रांत ऑफिसर. आणि एकदा आम्ही ती जीप घेऊन यमुनेच्या काठावरनं संध्याकाळी येत होतो. प्रांत साहेबाचा ड्रायव्हर माझ्याबरोबर होता, आजूबाजूला कोणी नव्हतं. आणि त्या ब्रिज जवळून जाता जाता गाडी जे खाली ढकलली गेली की खाली काहीतरी असं लोखंडी रॉड होतं आणि त्या रॉडवर जीप अडकली आणि अशी खालीवर 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 होत होती. म्हणजे जे आपण पिक्चर मध्ये बघतो तसं. मग लोक ओरडले आणि मग आम्ही कसा तरी धीर धरून मध्येच अशा पद्धतीनं बसलो की जीप काही हालू नये वगैरे. मग बाजूच्या गावातल्या गावकऱ्यांनी दोरखंड आणून टाकले. पहिली ती जीप दोन्ही बाजूने बांधून घेतली काठावरच्या झाडांची आणि मग आम्हाला उतरवलं. त्यावेळेला संध्याकाळची 7-8 वाजले होते. आणि त्याच दरम्यान मी ह्या अभ्यासामध्ये एवढं घडलेलं असायचं की रात्री मी तुम्हाला सांगतो की पानिपत मी जगलो पहिल्यांदा. म्हणजे भाऊसाहेब कसे काय बोलले असतील, अहमद शाह अब्दाली काय बोलला असेल, नजीब काय बोलला असेल. रात्री मी नाटकासारखं घरामध्ये मी असा फिरायचो खोलीतून, इकडून तिकडे इरझाऱ्या मारायचो. त्यामुळे झोपायला उशीर व्हायचा, 12-12:30 वाजायचे. पुन्हा 4-4:30 वाजले की पुन्हा नोकरीला जायच्या आधी बरंच काहीतरी काम करायला पाहिजे म्हणून मी झपाटून उठायचो आणि 4-4:30ला परत लिहायला बसायचो सकाळी 9 वाजेपर्यंत. सुदैवाने त्या काळात एवढे काही मोबाईल नव्हतं, काही नव्हतं, कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हायचं. पण तरीही माझे हे अतोनात कष्टाचा परिणाम असा झाला की माझ्या छातीत दुखायला लागलं आणि मला ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याला राहत होतो, दाखल केलं. लग्न होऊन वर्ष झालेलं होतं आणि माझी ती दवाखान्यातली अवस्था बघून मग फार काही त्याच्यातून थोडंसं प्रेशर आलेलं होतं, बाकी फार काही नव्हतं. पण माझी अवस्था बघून माझी पत्नी ऐतिहासिक थाटामध्ये डोईवर असा पदर घेऊन म्हणाली की इकडच्या स्वारीना पानिपताच्या मैदानावर मोडलेल्या बांगड्यांचा हिसाब ठेवायचं इकडून सुरू आहे, ते आपण सावकाश चालू ठेवावं, पण माझ्या कपाळाचं पानिपत होईल एवढं तुम्ही बघू नका. तर असे अनेक प्रसंग त्यावेळेला घडलेले आहेत.